नाही, बाकी सारे सोसले असते आम्ही. हे ताकदीबाहेर आहे आऊसाहेब. त्यांचं समाधानच होणार आहे हे कळतं तर थोरल्या महालाच्या मासाहेबांसमोर हाती पोत घेऊन आमचं शिवगंध आम्ही त्यावर धरून दावलं असतं. आऊ, आम्ही कैचित फसलोय. या जगदंबेच्या साक्षीनं सुचतंय तेच करणार आहोत. विश्वास ठेवा, तुमच्या पायाची आण आम्हास आहे. आम्ही निधडेपणी जे करू ते ती आण स्मरूनच. संभाजीराजांनी डोळे मिटले. आता त्यांचे मन स्थिर शांत झाले. छातीचा भाता निश्चयी विश्वासाने तुडुंब भरला होता. त्यांनी तबकातील वेलफुलांची ओंजळ अष्टभुजाच्या चरणी वाहिली. परडीतील भंडाऱ्याची मूठ तिच्या उग्रमंगल रूपावर उधळली. मळवट भरून घेत तिला पाठ न दाखविता मागच्या पावलांनी झुकते होत ते देवमहाला बाहेर पडले. आता जे काही त्यांनी मनी बांधले होते त्याला गडावर कोणीच रोख देऊ शकत नव्हते. आपले कारभारी महादेव यमाजी यांना युवराजांनी बोलावून घेतले. त्यांना 2 सूचना केल्या. आमच्या हुजराती फौजेकडचे 10-12 शिलेबंद धारकरी जरोरीनं आमच्या समोर रुजू करा. हुशारीचे पटाईत आणि घोडाईत शेलके निवडून धाडा. तुम्ही खुद्द जातीनं गड उतरून पाचाडवाडीत एक जीन कसली घोडदळी तुकडी सिद्ध ठेवा. तुमच्या पाठीनंच आम्ही गड उतरून येणार आहोत. महादेव यमाजी जी म्हणत झुकत युवराजांच्या महाला बाहेर पडले. एका खिदमतगाराने लोखंडी जाळीचे बख्तर तबकातून उचलून संभाजीराजांच्या पाठीशी होत त्यांच्या कसदार भरल्या अंगावर चढविले. दुसऱ्याने केसरी वाणाच्या झगझगत्या जरी कामाचा जामा त्यावर बसविला. मनगटी पोहोच्या आवळल्या. ढालीच्या भक्कम थाळा युवराजांच्या पाठीला भिडवून तिचे वाद छातीशी करत संभाजीराजांच्या हाती दिले. त्या वादांची पक्की गाठ युवराजांनी छातीवर आवळली. कमरेला शेला कसला. डोकीचा सफेद जिरेटोप उतरवून तबकात ठेवला. तबकातील केसरी टोप उचलून मस्तकीत धारण करताना त्यांच्या हातातील सोनकडे मागे पुढे झाले. सरळ धोप जाडशीर तलवारीचे म्यान त्यांनी कमरेला आवळले. उंच गडकोटावर जन्मलेला तो साक्षात रुद्र सिद्ध झाला. येईल त्या वादळाला तोंड द्यायला. उंचावर राहणाऱ्यांना केव्हाही वादळाला तोंड द्यायला सिद्धच असावे लागते. साज चढवून मोकळे झालेले खिदमतगार 4 पावले पाठीशी होत अदब धरून क्षणभर रेंगाळले. युवराज संभाजीराजांनी त्यांना जाण्याचा इशारा भरण्यासाठी हातपंजा उठविला. ते जायला निघाले. त्यातला एक पळभर अडखळला. त्याला आपल्या धाकल्या छत्रपतींना सांगावेसे वाटले. मळवटीच्या आईच्या भंडाऱ्याचा इस्कोट झाल्यागत दिसतोय धाकलं धनी. जरा दर्पणाला दर्शन देऊन जावं जाताना. पण ते प्रत्यक्षात बोलण्याची त्याची छाती काही झाली नाही. एकटे संभाजीराजे विचारांची भिंगरी फोडायला चक्रा टाकू लागले. महादेव यमाजींनी पाठविलेल्या शिलेदार धारकऱ्यांची तुकडी मुजरा भरत पेश झाली. ते तगडे जवान बघताना युवराजांचा चेहरा उजळून निघाला. भागानगरपर्यंतच्या दौडीतले ते मर्दाने होते. बांधल्या शांत आवाजात संभाजीराजे त्यांना मनाचा हेतभेद सांगू लागले. धारकरी ते कान देऊन ऐकू लागले. थोरल्या महालावर देख ठेवणारा खबरगीर आला. खबर देत म्हणाला, माल शाप बंदिस्त झालाय धनी. खबर उचलाय वाव नाही. काय करायचं मोर. क्षणभर संभाजीराजे स्तब्ध झाले. मग ठरवून म्हणाले, आता खबरीची गरज नाही. बाई बाहेर पडली की पापणी मिटायच्या आत आम्हाला वर्दी दे. रायगडवरून शांत होता. नगरखान्यावरचा जरी पटका मावळ वाऱ्यावर लहरत होता. क्षणक्षण कुणालाही कल्पना येणार नाही अशा अज्ञाताची भली भक्कम कवाडे खोलत होता. युवराजांचा मनसुबा कानी पडलेले त्यांचे निधडे हुकुमाचे बंदे धारकरी बाहेर पडले. फुटकळ झाले. एक एक करत नगरखान्याच्या भव्य दरवाजाजवळ येऊन पांगून जागा धरून राहिले. तिकडे 7 महालांपैकी थोरल्या महालाच्या दरवाजातून संगमरवरी मूर्तीसारखी दिसणारी गोदावरी अण्णाजींच्या मागून बाहेर पडली. डागण्या दिल्यावर होईल तशी तिची मुद्रा व्याकुळ दिसत होती. आपले निष्पाप मन ती ना अण्णाजींना ना राणीसाहेबांना पटवू शकली होती. तिला दोषी ठरवूनच अभयासाठी पाठीशी घालण्याचा थोरपणा फारा कौशल्याने सोयराबाईंनी केला होता. तिला आता महाराजांची परवानगी घेऊन अण्णाजी त्यांच्या भेटीला नेणार होते. ती काहीच बोलणार नव्हती. बोलणार होते अण्णाजी. ती फक्त मान डुलवणार होती. गोदावरीला मेण्यात बसलेली बघून अण्णाजी फडाच्या रोखाने निघून गेले. मेणा नगरखान्याच्या रोखाने चालू लागला. त्याच्या दुहातीने अण्णाजींचे 2 धारकरी हाती नंगी तलवार पेलत चालले. भोयांनी दुडकी चाल धरली.
मेण्याची वर्दी मिळालेले संभाजीराजे आपल्या महालाबाहेर पडले. त्यांची मुद्रा ताठर कठोर होती. जसा त्यांचा राजचर्येचा भासता पोतच तयार झाला होता. झडणाऱ्या मुजऱ्यांकडे त्यांचे ध्यान नव्हते. झपाझप चालत ते नगारखान्याच्या भव्य दरवाजाजवळ आले. त्यांची धारकरी माणसे त्यांना बघून कमरेत झुकली. रांचेत तरस एकवट होतात तशी एकवट झाली. हातीचे थोपे मागे पुढे झुकवीत भोयांनी गोदावरीचा मेणा नगरखान्याला दरवाजाबाहेर घेतला. मात्र चहूबाजूंनी त्याला संभाजीराजांच्या धारकऱ्यांचे भक्कम कडे पडले. हात पंजा उठवून इशारतीची आज्ञा देणाऱ्या साक्षात संभाजीराजांनाच सामने बघून भोई थांबले. मेणा थोप्यावर पेलता ठेवून त्यांनी अगोदर मुजरे भरले. मेण्याच्या पडदेबंद खिडकीजवळ होत धाकटे छत्रपती संभाजीराजे राजबोलीत अधिकारी भाषेत म्हणाले, आम्ही युवराज बोलतो आहोत बाई. तुम्हाला आम्ही आमच्या ताब्यात घेतलं आहे. डर भय बाळगू नका. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. आम्हास आमच्या थोरल्या आऊसाहेबांची आण आहे. अण्णाजींच्या धारकऱ्यांना तिकडे केव्हाच बगलेला काढण्यात आले होते. उठाव. त्या एकाच जरबी शब्दाने भोयांना घाम फुटला. थोपे अलग करून त्यांनी त्या जागी खांदे दिले. ज्या रोखाने युवराजांची तर्जनी उठली होती त्या आघाडी मनोऱ्याकडे मोहरा करून त्यांनी मुकाट दुडकी चाल धरली. बेभान संभाजीराजे आघाडीला झाले. नंग्या तेगीच्या वळ्यात चाललेला तो मेणा रायगडाची व्यापारपेठ उजव्या तर्फेला तशीच सोडून मनोऱ्याकडे निघाला. भेटणारी चुकार माणसे मेण्यात बाले किल्ल्याकडची खाशी स्वारी असावी म्हणून त्याला मुजरे देऊ लागली. महादरवाजा मागे पडला. संभाजीराजांचे धारकरी भोयांना एकही पाऊल लटका पडू देत नव्हते. लहान दरवाजा पार करून मेणा पाचाडात उतरला. वाडीच्या वेशीवरच ठाण झाला. महादेवपंतांनी सिद्ध ठेवलेले घोडाईतांचे पथक युवराजांची वाटच बघत होते. त्यांनी घोडी हारीने पुढे घेतली. त्यातल्या चुनेवाणाच्या एका घोड्याचे कायदे संभाजीराजांनी आपल्या हाती घेतले. जनावर मेण्याजवळ आले. बाई, मेणा उतार व्हा. पडद्याकडे बघून युवराजांनी आज्ञा केली. म्यानातून धारीत तलवार बाहेर पडावी तशी गोदावरी बाहेर आली. तिची मान वरच उठत नव्हती. तोफेचे भांडे फुटते तसे काळीच फुटून जाते की काय असे तिला वाटत होते. सारी जाण सुन्न झाली होती तिची. बैठक घ्या. घोड्याच्या रोखाने संभाजीराजांनी हात उठविला. अंगावर वीज पडल्यागत गोदावरी थरारली. हे तिला जमणारे नव्हते. कसे सांगावे तेही तिला कळेना. तिची अडचण लक्षात येताच संभाजीराजे घोटाळले. एवढ्या निर्धाराने पार पडलेल्या मनसुब्यावर पाणी पडणार म्हणून सरकले. लागलेच काही योजून त्यांनी मनोमन निर्णय घेतला. डोळ्यांचे पाते लवायच्या आत त्यांनी त्या चुनेवानी घोड्यावर झेप घेतली. कायद्यांना झटका देताच ते उमदे जनावर ऊर उचलून पुढचे खूर अधांतरी करीत खिंकाळले. गोदावरीला वळसा घालून संभाजीराजांनी तिला घोड्याच्या उजव्या तर्फेला टाकली. तिच्या ध्यानीमनी नसता एका बलदंड भुत्याच्या निर्भाव हाताची पकड तिच्या कमरेभोवती पडली. दुसऱ्याच क्षणी ती संभाजीराजांच्या घोड्यावर खेचली गेली. जनावराला वर्मी कळ यावी अशी टाच बसली. घोडा दौडू लागला. त्याचा माग धरून घोडाईतांचे पथक उधळले. धुळलोट उसळले. वादळी वाऱ्यालाही मागे टाकेल असा तो वेताळाचा नायक रायगडाचा रुद्र दौडू लागला. लिंगाणा किल्ल्याच्या रोखाने. रायगडचा जोडकिल्ला असलेल्या लिंगाण्याचा पायथा आला. बाईला लिंगाण्यावर आणण्यात आले. आपल्या इमानी धारकऱ्यांच्या चौकी पहाऱ्यात तिला एका कोठीत बंदिस्त ठेवून तिचा निरोप घेताना संभाजीराजांना भरून आले. तिच्या तोंडाकडे बघण्याचा धीर त्यांना झाला नाही. केवड्याच्या झळाळ पात्यासारख्या दिसणाऱ्या तिच्या पायांच्या पंजावर नजर ठेवून ते म्हणाले, तुम्हाला इथं आणलं म्हणून आम्ही दिलगीर आहोत. आमच्यासाठी दुसरा इलाज बाकी राहिला नाही. तुम्ही आमच्या कैदी आहात. आमच्या महाराज साहेबांसमोर तुम्हाला आणि आम्हालाही उभे राहावे लागेल. तेव्हा आई जगदंबा आणि जगदीश्वर कौल देईल तसे करा. कुणाच्याही भीड भरीला तुम्ही बळी पडणार नाही असा आमचा विश्वास आहे. आम्ही युवराज आहोत. तरीही आमच्या हातून तुमची ही जनानी कैद घडली यासाठी तुमचे शर्मिंदे आहोत. शक्य झाल्यास त्यासाठी आम्हाला माफ करा. येतो आम्ही. ते समजून केले त्यासाठी खंत पश्चाताप करण्याचे कारण नाही असे ठाम ठरवूनच युवराज संभाजीराजे लिंगाणा उतरू लागले. इकडे रायगडवर हाहाकार उडाला. एवढे धीराचे अण्णाजी पण पायांखालची वाळू सरकल्यासारखे ते हवालदिल झाले. लज्जेने तोंडाशी उपरण्याचा शेव धरून ते आपल्या वाड्याकडून महाराजांच्या खासेवाड्याकडे चालले. त्यांनी मनोमन कसला तरी निर्णय केला होता. ज्या गडावर ते इतकी वर्षे इतमामाने राहिले होते तोच त्यांना क्षणात परका वाटू लागला. स्वामी, आम्हा सेवेतून मुक्त करून निरोपाचे विडे द्यावे. राजांच्या कानी मनचा सल घालताना खालमानेच्या अण्णाजींच्या डोळ्यातून आसवे टपटपली.
खालच्या रुजाम्यात ती एकजीव झाली. सारा महाल एकांती होता. अण्णाजी कसल्या आगीने पळून बोलताहेत तेच छत्रपती महाराजांना कळेना. मतलब महाराजांची नजर अण्णाजींच्या पगडीवर फिरली. स्वामी स्वामी अण्णाजींना बोलवेना. लहान मुलासारखे ते जागच्या जागीच गदगदू लागले. आपले तोंड ओंजळीच्या उपरण्याने त्यांनी झाकून घेतले. छत्रपती ते बघताच सरकले. बैठक सोडून उठले. चमत्कारिक साथ त्यांच्या तोंडून बाहेर उमटली. सुरनीस. आजवर अण्णाजींचे हरपलेले मंत्रीपणाचे भान जागे झाले. त्यांनी आपला हुंका मुश्किलीने रोखता केला. शांत संथ चालीत महाराज अण्णाजींच्या जवळ आले. तेवढ्या वेळात त्यांनी काय बोलावे हे योजून घेतले होते. अण्णाजींच्या खांद्यावर गुलाबी हात तळवा चढवीत महाराजांनी विचारले, अण्णाजी, माणसं आम्हाला कंटाळतात, पारखी होतात. नेताजी झाले, प्रतापराव झाले, संभाजी कावजी झाला. आम्हाला त्यांच्या मनीचे सल कधीच कळू शकले नाही. तुम्ही ती संधी तरी आम्हाला देत आहेत. बोला अण्णाजी पंत, आमचा काय कसूर घडतो म्हणून सावलीसारखी असलेली माणसं आम्हाला पारखी होतात. आम्हाला एकदा ते कळू द्या तरी. त्या प्रत्येक बोलाने अण्णाजींनी मुश्किलीने रोखलेला उमाळा पुन्हा वर खेचला गेला. जी नजर नेहमी स्वामींच्या भगव्या मोजड्यांवर जोडलेली असायची ती एकाएकी वर उचलली गेली. ते आपले सारे कड क्षणभर विसरून गेले. पगडी डोलवीत अण्णाजींनी राजांच्या स्फटिक शिवलिंगासारख्या सत्वतेजी मुद्रेकडे बघतच राहिले. नाही स्वामी, कसूर आपला नाही, कुणाचाच नाही. असलाच तर तो आमच्या कमनशिबाचा आहे. आम्हाला निरोप द्यावा. अण्णाजींनी झुकून छत्रपतींच्या मोजड्यांना हाताची बोटे भिडवली. तुमच्या तोंडीची कमनशिबीची ही भाषा ऐकायला मासाहेब पाहिजे होत्या अण्णाजी. जिजाऊंच्या आठवणीने राजे विचारगत होत थांबले. त्यांनी धीराने भोगलेले आणि परतविलेले नशिबाचे फेर राजांना आठवले. अण्णाजी, जायचंच ठरवणाऱ्याला आई भवानीही रोखू शकत नाही. फक्त त्याचे सही कारण आम्हा सांगून जा. काय झाले म्हणून हा डाव अर्धामुर्धा सोडून तुम्ही मोहरात पालटता आहात. बोला. छत्रपतींनी अण्णाजींचे खांदे आवेगाने हलवले. स्वामी, जीभ उठत नाही आमची. परब्रह्माचे आम्ही खाल्लेले 4 घास आपल्या कृपेमुळेच मिळाले आहेत. त्याची जाण सुटत नाही. आमची कसलीच तक्रार नाही. कुणाचाच कसलाही कसूर नाही. अण्णाजींना बोलणे सुधरेना. तक्रार नाही म्हणता म्हणजे तक्रार गंभीर आहे. कसूर नाही म्हणता मतलब कसूर जबर आहे. सुरनीस, आम्ही छत्रपती या नात्यानं तुम्हास आज्ञा करतो आहोत. तुम्ही चाकरीची मुक्ती का मागता ते कुलदैवताच्या साक्षीनं आम्हा साफ साफ सांगावं. राजांचा आवाज बदलत बदलत दरबारी झाला. रस्सी खेचीला पडलेले अण्णाजी घुटमळले. कसला तरी प्रचंड विश्वास त्या सुरनीस या शब्दातून त्यांना मिळून गेला. डोळे शेवाने टिपत उपरण्याचे काठ दोन्ही मुठीत घट्ट पकडून अण्णाजी सिद्ध झालेल्या निर्धारी स्वरात म्हणाले, आमचं सर्वस्व लुटलं गेलं आहे महाराज. त्यासाठीच आम्हाला चाकरीतून मुक्तता मिळावी. साफ बोला, काय झालं? कुणी लुटलं तुमचं सर्वस्व? छत्रपती सावध झाले. महाराज क्षमा असावी. युवराजांनी. अण्णाजी. पोताचा चटका बसावा तसे राजे चरकले. काय केलं युवराजांनी अण्णाजी? कयास नसलेली वाट धरण्यासाठी राजांचे मन धडपडू लागले. क्षमा असावी स्वामी. त्यांनी केलं आहे ते आपल्यासमोर बोलतानाही आम्हाला शरम वाटते. आम्ही अभय मागतो. अभय दिलं अण्णाजी पंत? सांगा, युवराजांनी काय केलं? छत्रपतींची मुद्रा बांधली जाऊ लागली. कपाळपट्टीवर जाणवण्यासारखी शीर उमटून गेली. महाराज, खुद्द आमच्या घरची घरपणासाठी आलेली नात्याची सुवासिनी युवराजांनी गडाबाहेर काढली. आम्हाला कुणालाच तोंड दाखवायला जागा नाही. आम्ही सर्वस्वी लुटले गेलो आहोत. हे पाय सोडणं जड जातं. तरी आम्हाला निरोप द्यावा. अण्णाजी खाली राजांच्या पायाशी गुडघे टेकून बोलतच होते. त्यातील एकही शब्द छत्रपतींच्या मनापर्यंत पोहोचत नव्हता. सुवासीन गडाबाहेर काढली हे ऐकताच राजांचे उभे अंग संतापाने थरथरले. श्वास चढीला पडला. नाकाच्या वळत्या शेंड्यावर घामाचे तुषार गोळा झाले. प्रचंड खंत आणि अनावर संताप यांच्या कोंडीत सापडलेल्या त्यांचा रक्ताचा कण न कण थरथरत होता. त्या लोखंड लाल संतप्त राजमुद्रेवरून शब्दांच्या ठिणग्या उसळल्या. अण्णाजी, हेच कारण असेल तर गडच काय. कदाचित हे जगही सोडावं लागेल, पण ते तुम्हाला नव्हे, संभाजीराजे भोसल्यांना. श्रींच्या नावे चाललेल्या दरबारी तुम्हास काटेकोरीनं न्याय मिळेल. विश्वास ठेवा. छत्रपती अंतःपुराकडे एकांत वासासाठी चालले. मुद्रासाठी झुकलेल्या अण्णाजींच्या कानी समोरून चाललेल्या राजपुरुषाच्या टोपाच्या हिंदोट्या मोती लगातून ओघळत आल्यासारखे बोल मात्र बाहेर पडल्याशिवाय राहिले नाही.
तुम्ही मात्र राजांना पारखण्यात आता केली तशी गफलत पुन्हा कधी न करणे. घामाघूम झालेले संभाजीराजे रायगड चढून आले. त्यांना आठवत होते तेव्हापासून असा प्रसंग त्यांच्यावर कधीच आला नव्हता. गडाच्या कारखानदारीतील माणसे त्यांना बघून नेहमीसारखी कमरेत झुकत नव्हती. त्यातील कितीतरी नजरा चक्क तिरस्काराने भरलेल्या दिसत होत्या. कितीतरी अनुकंपेने भिजलेल्या होत्या. पण कुठेच आदराचा भाव त्यांना दिसेना. रायगडाहून नेहमी ठेंगणे वाटणारे आकाश त्यांना आता आपल्या टोपाला भिडल्यासारखे भिवू बघत होते. त्या उभ्या नांदत्या राबत्या गडावर एकाच गोष्टीने त्यांचे मन पुन्हा बांधून टाकले. नगारखान्यावरचा जरीपटका नागसर्पी वेटोळी फेकत लहरत होता. त्यामुळे जेवढ्या तडफेने रायगड उतरून ते लिंगाण्याकडे दौडले होते तेवढीच आता त्यांची पावले मनामनाचे साखळदंड जखडल्यासारखी जडशील पडू लागली. एकाच विचाराने की आज पहिल्याने आम्हाला आमच्या वर्तणुकीबद्दल महाराज साहेबांसमोर सफाई द्यावी लागणार. होय, ते आपणहून महाराजांच्या खासेवाड्याकडेच चालले होते. त्यांच्या कानी घडले ते सारे घालण्यासाठी, ते देतील ती आज्ञा मानण्यासाठी. 7 महालातील सोयराबाईंच्या थोरल्या महालावर अत्यंत जळजळीत नजर टाकून ते खासेवाड्याकडे वळले. त्यांच्या संगती कोणी नव्हते. त्यांना आपले एकटेपण कधी नव्हे ते जाणवले. महाराजांच्या खासे महालाचा दरवाजा ते ओलांडू लागले तेव्हा खंडोजी दाभाड्याने त्यांना मुजरा देत आपली जबाबदारी पार पाडली. खाशांचा हुकूम आहे, महालाचा राबता समजासनी बंद आहे. संभाजीराजांनी त्याने आडवा घातलेला भाला त्याच्याकडे न बघताच मनगटी तडाख्याने बाजूला सारला. ज्या न कळणाऱ्या नात्याने ते देवमहालात जगदंबेशी हट्टाला पडले होते तसल्याच नात्याने ते आपल्या आबासाहेबांशी हट्टाला पडणार होते. आज मोठ्या धैर्याने मासाहेब सोयरावांच्या पाय गुंतवा करणाऱ्या वागणुकीचा पाढा ते आपल्या छत्रपती पित्यासमोर वाचणार होते. इतके दिवस रोंदलेला बांध आज फुटणार होता. मिर्झा राजपुतांच्या गोटात पोलीस राहणारे, मथुरेत एकटेच मागे राहताना मागे न कचरणारे, भागानगरपर्यंत दौड घेणारे युवराज संभाजीराजे आज आपल्या आबासाहेबांच्या पायांवर डोके ठेवून म्हणणार होते, तुम्हीच आमच्या आऊ आणि आबा आहात. आता रायगडी राहणे नको वाटते. आम्हाला स्वारीसाठीच बरोबर ठेवून चालवावे. आमचे युवराजपद पायी टाकले आहे. ते आमच्या रामराजांना देऊन त्यांना दरबारी महालात सोनपायरीवर बसते करावे. आग्र्यात ज्या मोजड्या आम्ही उचलून आपल्यासमोर ठेवल्या त्याच आम्हाला बक्षाव्या. आम्हाला त्याच सर्वांहून मोलाच्या आहेत. एकच मागणं मागावं म्हणतो आम्ही. आम्हाला समजून घेणारे गडावर कोणीच नाही. त्यासाठी जसे निरोप घेताना मथुरेत आम्हाला पोटाशी धरलं तसंच धरावं. आमचं मन जाणणाऱ्या थोरल्या आऊसाहेब आम्हाला कानभर हिताच्या गोष्टी सांगून गेल्या आहेत. फक्त आपला हात आमच्या पाठीशी सदैव असावा. महाराज साहेब, वाड्याच्या अंतःपुराचा बंद दरवाजावर संभाजीराजांच्या कडेधारी हाताची थाप पडली. दरवाजा उघडला नाही, उघडणार नव्हता, उघडू शकत नव्हता. आता स्वराज्याच्या कामी आजर खर्ची पडलेल्या असंख्य जीवांशी बांधील राजे पण ठरवून बंदिस्त झाले होते. छत्रपती महाराज प्रथम छत्रपती होते, नंतर पिता पती भाऊ होते. राजांना रक्ताची नाती नसतात. राज आसंदी चढताना ती त्यांना मोहरबंद करून ठेवावी लागतात. त्या बंद दरवाजासमोर संभाजीराजांचे डोळे भरून आले. कुणी आम्हाला मुजरा केला नाही. आम्हास कुणी आपलासे करणार नाही. ठण ठण ठण. जगदीश्वराच्या चौक आवारातील सांज आरतीसाठी झडणाऱ्या घंटांचा नाद खासेवाड्यात घुसला. बंद दरवाजाबाहेर संभाजीराजांना आणि आता मंचकावर संचित बसलेल्या महाराजांना कैलासवासी मातुश्री जिजाऊ साहेबांची आठवण रोखता आली नाही. एकमेकांना दिसले, कळले नाही, पण त्यांच्या हाताची बोटे जाऊन छातीला भिडली होती. आता महाराजांच्या मनी विचार उठून गेला. मासाहेब, आमच्यावरचा हा प्रसंग बघायला आज तुम्ही नाही ते एकपरीनं ठीक आहे. तुमच्यानं मुलाकडून नातवाचा निवाडा बघवला नसता. बाहेर संभाजीराजांच्या मनी विचाराने काहूर केले. थोरल्या आऊ, तुम्ही आज हव्या होतात. सारे दरवाजे बंद असताना आम्ही तुमच्याच पायांशी आलो असतो. तुमच्या शंभूबाळ या एकाच साधेनं कैक रायगड पुरावर पेलण्याचं बळ आम्हाला लाभलं असतं. युवराज संभाजीराजे त्या दरवाजासमोरून परतले. त्या क्षणाबरोबरच मराठी मसनदीचे भाग्य परतले. भोसले कुळीची राजस नाती परतली.
सत्तेत सत्याला पाठमोरे होऊन नियतीच्या फसगतीबरोबर माघारी परतले. आपल्या महालात आलेल्या आरोपित संभाजीराजांवर महाराजांचे हत्यारबंद चौकी पहारे बसले. त्यांच्या भेटीसाठी आलेल्या पुतळाबाईंना आणि येसूबाईंनाही त्यांची भेट घेणे शक्य झाले नाही. काळवट रात्र पाचाड खोरीला घेर टाकत उतरली. तिने 3 जीव वेगवेगळ्या मनस्थितीत बंदिस्त झालेले बघितले. लिंगाण्यावर गोदावरी संभाजीराजांच्या धारकऱ्यांच्या कैदेत, रायगडावर संभाजीराजे महाराजांच्या नजरबंदीत आणि खुद्द छत्रपती महाराज असह्य राजेपणाच्या कोणालाही दिसू उमगू न शकणाऱ्या जीवघेण्या बंदिवासात. रायगडाच्या हयातीतील दुसरा काळा दिवस उजाडला. राजमाता जिजाऊ गेल्या तो पहिला आणि हा दुसरा. आज भरल्या दरबारी आरोपित संभाजीराजांची सिंहासनाधिष्ठित छत्रपतींसमोर सुनावणी होणार होती. आकृती सावलीसारखे असलेले ते पितापुत्र येईल त्या सत्याला निडरपणे सामोरे जाणार होते. महाराजांची भेट घ्यावी म्हणून पुतळाबाई, सरलष्कर हंबीरराव, येसूबाई यांनी अकांती खटपट केली होती, पण त्यांना यश आले नाही. युवराजांना तोफेच्या तोंडी दिले जाणार या वार्तेने माणूस न माणूस भयकातर झाले होते. रात्र रात्र विचारांनी होलपट केलेले संभाजीराजे प्राणांती सजा झालीच तर त्यासाठी मन बांधून सिद्ध झाले होते. हवालदिल माणसांची रीग दरबारी महालाकडे लागली. कुणीच काही बोलत नव्हते. म्हणता म्हणता दरबारी चौक मानकऱ्यांनी भरून गेला. राजपेहराव धारण केलेले महाराज देवमहाली शांत चित्ताने आई भवानीच्या मूर्तीसमोर उभे होते. मूकपणे डोळ्यांनीच तिच्याशी त्यांचे उदंड बोलणे झाले. बेलफुलांची उंजळ तिच्या संन्यस्त चरणांवर अर्पून तो मराठ्यांचा योगी राजा देवमहाला बाहेर पडला. एक एक धीमे राजपद सिंहासनाकडे जाण्यासाठी पडू लागले. उचलत्या प्रत्येक पावलाबरोबर एका नात्याचा तोडायला अवघड जाणारा बंध आपोआपच गळून पडू लागला. एकाएकी त्या योगी चरणांना सर्वात जिव्हाळ्याच्या जनानी नात्याच्या वज्रचुड्यांची आर्त हाकेबरोबरच मिठी पडली. आबा! महाराज देवमहाला बाहेर पडण्याची वाट बघत बाहेरच्या दगडबंद भिंतीला लागून राजस्नुषा येसूबाई उभ्या होत्या. तेवढे मोजकेच क्षण त्यांना युगासारखे फरफटून घेऊन गेले होते. असह्य कढाने पित्याची माया देणाऱ्या महाराजांच्या पायांना त्यांनी मिठी घातली होती, आपल्या सौभाग्याचे दान घेण्यासाठी. वरच्या आभाळा एवढ्या राजपुरुषाचे बांधून घेतलेले मनही पळभर डळमळले. उसळू बघणारा भाव उमाळा रोधण्यासाठी छत्रपतींनी क्षणभर डोळे मिटून घेतले. त्यांचेच बोल नको त्या क्षणी त्यांच्या सेवेला रुजू झाले. सुनबाई, तुम्हास बघितले की आम्हाला आमच्या आऊसाहेबांची याद येते. ज्या पदरात महाराजांनी स्वहस्ते जोखमीची शिक्केकटार सोडली होती, तोच पदर पसरून सुनबाईंनी देवीच्या दरवाजात त्यांना गाठले होते. त्यांच्या रूपाने जशा मासाहेबच काही बोलू बघत होत्या, त्या विचाराने राजे शिवाजी कळवळले. तसेच पुढे जाण्यासाठी ओढ घेणारे त्यांचे मन अडखळले. सुनबाई! छत्रपतींचा कडेधारी थरथरता हात येसूबाईंच्या पाठीवर गेला. त्या स्पर्शातील थरथरीने येसूबाई अंगभर हमसल्या. उठा, शांत व्हा. राजांनी त्यांना उठते केले. बोलावे म्हटले तरीही येसूबाईंच्या गळ्यातून शब्द फुटेना. जे सांगायचे होते ते त्यांचे हमसनेच सांगत होते. आमचा ऐका, शांत व्हा. बोलातील जाणते धैर्य मरणाच्या दारातील दुबळ्या जीवालाही निर्धारी करणारे होते. खरंच तुम्हाला बघितलं की मासाहेबांचीच याद येते. तुम्ही तशाच आहात. या क्षणी गडावर आम्हाला समजून घेणाऱ्या एकट्या तुम्हीच आहात. क्षणभराची स्तब्धता आपोआपच उतरली. येसू, मासाहेबांना भूलू नका. याहून बिकट प्रसंगातून त्या कैकवार गेल्या, पण त्यांचा पदरकाठ नाही चढला. कुळाला साजेल असे तेवढे थोर धैर्य गडावर फक्त तुमच्यातच आहे. विश्वास ठेवा. तुमच्या सौभाग्याला हात घालण्याचं कर्म जगदंबेनं आमच्या हातून घडविलंच तर पुन्हा म्हणून आम्ही त्या सिंहासनावर दिसणार नाही. हयातभर तुमच्या सेवेसाठी रुजू हो. तुम्हाला मासाहेब मानूनच. आता आमच्या हातून काही घडू नये यासाठी त्या जगदंबेला साकडं घाला. आम्ही ते घालूनच आलो आहोत. मुली, डोळे पुस. तुला आम्हाला डोळे आहेत ते जगदंबेचे. ते पाझरून नाही चालत. येतो आम्ही. शांतपणे येसूबाईंचे खांदे हळुवार थोपटून महाराज चालले. तेवढ्याच शांत पावली येसूबाई देवमहालात चालल्या. या क्षणी त्यांना कुणीही पाठमोरे पाहिले असते तर जिजाऊ गेले आहेत हे त्यांना खरेच वाटले नसते. तिकडे दरबाराच्या राणीवशात महाराणी सोयराबाई येऊन दाखल झाल्या होत्या. काहीतरी योजून त्यांनी आज रामराजांना संगती आणले होते. त्यांच्या फेरीत 7 महालाकडली कुणीही जनानी असावी तर राणीवशात आली नव्हती.
सिंहासन चौथऱ्यावरील सोनखांब धरून मोरोपंत, दत्ताजी, प्रल्हादपंत, हंबीरराव, रघुनाथ पंडित आदी 7 मंत्री खडे होते. फक्त सुरनीस अण्णाजी दत्तोचा खांबा रिकामा होता. फिर्यादी असल्याने आज ते त्या जागी उभे राहू शकत नव्हते. समोरच्या दरबारी चौकात ते खालच्या मानेने उभे होते. चौथऱ्याच्या उजव्या तर्फेला असलेली सुवर्णी दंडावर मत्स्य मोर्चेलावर मढविलेला भाला मोठा धंगदार सोनेरी मासा मणकाचा लालबुंद डोळा रोखून भरल्या दरबारावर देख देत होता. चौकातील हजारी कारंजांचे पाणी उसळी घेऊन जरीबतू सारख्या तारांचा फुलोरा फुलवीत पुन्हा भोवतीच्या होद्यात कोसळत होते. छताकडून झोल टाकीत वळलेले जागजागीचे झिरझिरे पडदे गडवाऱ्याने शहरात होते. पूर्वाभिमुख सुवर्णी सिंहासनाच्या हातदंडीत मुरून बसलेले सिंह खुल्या जबड्यांमुळे ते सिंहासन आहे हे पटवीत होते. त्यावरच्या छत्राच्या घेऱ्याला ओळंबलेल्या सुवर्णी झुरमुळ्या मंद लडलडत होत्या. नेहमीच्या शिरस्त्याची शिवगंधाची कात्री ललकारी सरसरत दरबारी महालभर फिरली. तिला धरून नगारखान्यावरची नौबत दुडदुडली. सोनेरी गुरजब घेतलेला गुरजबदार सिंहासन चौथऱ्यावर आला. गुरजबी दांडा आपटत त्याने अलकावाची हरळ दिली. राजश्रिया विरचित सकळ गुणमंडित क्षत्रिय कुलावतस गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदूपद पादशहा श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज. हाच अलकाप तिवार झाला. आदाब आदाब म्हणत गुरजबदाराने जहालीची अंतिम समज भरल्या दरबाराला दिली. त्याने दिलेल्या सोनेरी फरसबंदावरच्या ठोक्याने न्याय तुलेची पारडी कळणार नाही अशी शहारली. एकमेकांचा श्वास ऐकू पडावा असे काही क्षण दाटत थबकत गेले. पाठोपाठ मैनाक पर्वताच्या शिखरावर पक्षीराज गरुड चढलेला दिसावा तसे त्या झळझळीत सोनेरी चौथऱ्यावर छत्रपती महाराज दिसू लागले. त्यांच्या दर्शनाबरोबर उभा दरबार लपकन कमरेत झुकला. आपल्या दरबारी प्रजेला आशीर्वादासाठी म्हणून महाराजांनी हात उठविला. राणीवशातून सोयराबाईंनी पाठवलेले रामराजे चौथऱ्यावर येऊन आपणाला मुजरा करताहेत हे महाराजांना कळलेच नाही. जेव्हा कळले तेव्हा क्षणभर ते घोटाळलेच. मान न वळविता म्हणाले, पंत, बाळराजांना तुमच्यातर्फेच उभे करून घ्या. जी. मोरोपंत पुढे झाले. त्यांनी रामराजांना आपला हात देत आपल्या शेजारी घेतले. हे बघताना झिरझिऱ्या पडद्याच्या सोयराबाईंच्या मानेला राणीवशात झटका बसला. युवराजांच्या मोकळ्या पडलेल्या सोनपायरीच्या जागेवर स्वारी बाळराजांना हसत बसती करील असा त्यांचा गैरअंदाज होता. महाराजांनी सिंहासनाला वंदना दिली. त्याला पायांचा स्पर्श होणार नाही याची दक्षता घेत छत्रपती सिंहासनारूढ झाले. बाकदार भगव्या मोजडीचा उजवा पाय चरणासनावर विराजला. हातपंजा उठवून महाराजांनी दरबारी कामकाजाला सुरुवात करण्याची आज्ञा मंत्रीगणांना दिली. दोन्ही बाजूंनी शुभ्र फुलोऱ्याच्या चौऱ्या सिंहासनावर मंद ढळू लागल्या. आज एकदम आघाडीलाच युवराज आरोपित म्हणून दरबारासमोर येऊ नयेत अशी इच्छा असलेल्या सरलष्कर हंबीररावांनी कोरे होत झुकून आपल्या फौजेकडच्या काही मागण्या पेश केल्या. हात उठवून छत्रपतींनी त्यांना मंजुरी दिली. चौथऱ्यासमोरच्या हौद्यासारख्या बैठकीत बसलेल्या चिटणीस बाळाजींनी शहामृत पीस फिरवीत त्यांची नोंद करून घेतली. कुठल्या तरी दरबाराकडून गडावर असलेल्या नजराण्याची 2 तबके पेशवे मोरोपंतांनी आपली करण्याची विनंती छत्रपतींना केली. त्यातील एक तबक रिवाजाप्रमाणे युवराज संभाजीराजांना आलेले होते. महाराजांनी आपले तबक हस्तस्पर्श देऊन स्वीकारले. युवराजांचे तबक ते बैठक घेत होते त्या जागी तसेच ठेवण्यात आले. वेळ जात होता. ते ध्यानी येताच महाराजांनी न्यायाधीश प्रल्हादपंतांना समज दिली. न्यायाधीश, तुमच्या तर्फेचे कामकाज दरबारी रुजू करा. प्रल्हादपंत आज्ञा म्हणत पुढे झुकले. उभा दरबार धनुष्याची कमान ताणली जावी तसा ताणावर पडला. आरोपित युवराजांना पेश करा. प्रल्हादांनी आपल्या न्याय खात्याच्या धारकऱ्यांच्या सुभेदारांकडे बघत आज्ञा केली. राणीवशाच्या बगलेकडून दरबारात येणाऱ्या बालेकिल्ल्याच्या मार्गावर सगळ्या मानकऱ्यांचे डोळे जखडून पडले. क्षणाक्षणाने आतली असंख्य काळज थडथडली. चहूबाजूंनी 10 हत्यारबंद धारकऱ्यांनी घेर टाकलेले आरोपित युवराज संभाजीराजे भोसले श्रींच्या न्याय कठोर सिंहासनासमोर आणले जात होते. अंगी केसरी जामा, मस्तकी तसाच झगमगता टोप, कपाळी रोखलेले शिवगंधाचे ठसठशीत पट्टे, छातीवर रुळलेली 64 कवड्यांची माळ,
कमरेला ठिपकेदार किरजिमी मांडचवणा, दोन्ही हातांची मनगटे निळ्या शेल्यात बांधलेले संभाजीराजे दरबारात येत होते. त्यांची पुष्टगर्दन ताठ होती. डोळे कसल्या तरी निर्धारी तेजाने तळपत होते. अनवाणी पाय खालच्या पायघडीवर भक्कम पडत होते. गुहेतून बाहेर पडलेल्या ऐन भरीच्या छाव्याचे ते निडर रूप होते. त्यांना तसे बघताना दरबारी मानकऱ्यातील कित्येकांचे ओठ रिवाज विसरून चुकचुकले. त्यांच्या फौजेकडच्या काही मानकऱ्यांनी त्याही स्थितीत त्यांना अदब मुजरे रुजू केले. धारकऱ्यांनी आरोपिताला सिंहासनाच्या थेट सामने उभे करून नंगीपाती कपाळाला भिडवीत हटत आपल्या जागा घेतल्या. मराठ्यांच्या जागी राजासमोर त्याचा रूप पराक्रमी फर्जंद आरोपित म्हणून उभा ठाकला. जिजाऊंच्या शिवबाराजांसमोर त्यांचे शंभूबाळ गुन्हेगार म्हणून पेश झाले. भवानीच्या थोरल्या पातीच्या भूत्यासमोर धाकल्या पातीचा भूत्या चुकार म्हणून खडा झाला. आज आबासाहेबांसमोर त्यांचे शंभूराजे हे असे जगदंबेने उभे केले. छत्रपती महाराजांसमोर तो मानी युवराज दोषी म्हणून पेश झाला. आकृतीसमोर सावलीच न्यायदानासाठी खडी ठाकली. विशाल आभाळासमोर उगवतीचा सर्जा सूर्यच आरोपित म्हणून खडा ठाकला. सोडला तर श्वासानेही भंगेल अशी शांतता दरबार भर पसरली आणि क्षणातच आर्त जिव्हाळ्याच्या साधेने ढळून निघाली. दादा महाराज! सिंहासन चौथऱ्यावर मोरोपंतांच्या बगलेत उभे असलेले 5 वर्ष उमरीचे रामराजे भयचकित झाले होते. पिळवटल्या काळजाने आणि भरल्या डोळ्यांनी संभाजीराजांचा भरदार ऊर दाटून आला. जाम्याच्या वादांची छातीवरची गाठ उचलली गेली. त्यांना वाटले अस्सच तर चालत पुढे जावं, बाळ महाराजांना पायऱ्या उतरवून छातीशी कवटाळावं, उचलून मांडलेल्या तबका शेजारी आपल्या नेहमीच्या जागी बसावं. पंत बाळराजांना त्यांच्या महाली पावते करा. महाराजांनी मोरोपंतांना समज दिली. लगबगीने पुढे होत मोरोपंतांनी रामराजांना पिछाडीच्या मार्गाने बाहेर काढले. महाराजांच्या खासगी कारभारांच्या हवाली त्यांना सुपूर्द करून मोरोपंत पुन्हा आपल्या पंतप्रधानी स्तंभाजवळ येऊन हात बांधून उभे राहिले. आपल्या जागेवर ठेवलेल्या नजराण्याच्या तबकावर नजर खिळलेल्या संभाजीराजांना एका विचाराने सुन्न आले. त्या जागी बैठक घेताना कधी ध्यानीमनही आलं नाही की केव्हा तरी हे असंही इथं उभा राहावं लागेल. दाटली शांतता कशी फोडावी हे न सुधारल्याने प्रल्हादपंत गोंधळले होते. न्यायाधीश, आरोपितास समज द्या. दरबारचा रिवाजी मुद्रा रुजू झालेला नाही. छत्रपतींची मान नागफण्यागत ताट झाली. आवाज जरबी कठोर झाला. ते बोल कानी पडलेले संभाजीराजे क्षणभर इकडे तिकडे बघत कावरे बावरे झाले. पंतांनी समज देण्यापूर्वीच हात बांधलेले असल्याने कमरेत झुकूनच त्यांनी अदब मुजरा घातला. महाराजांची गर्दन ते बघताना सुमार झाली. त्यांनी बगलेला पडलेला विषय पटावर घेतला. आरोपितावरचे आरोपपत्र दरबारास पेश करा न्यायाधीश. जी आज्ञा. प्रल्हादपंत न्यायाधीश नात्याने आरोपपत्र वाचू लागले. प्रल्हादपंत न्यायाधीश नात्याने आरोपपत्र वाचू लागले. आरोपित रा संभाजीराजे बिन. प्रल्हादपंत महाराजांसमोर त्यांच्या नावानिशी उल्लेख कसा करावा या पेचाने अडखळले. वाचा. सिंहासनाने त्यांच्या जिभेचा खोडा काढून टाकला. आरोपित रा संभाजीराजे बिन शिवाजीराजे भोसले, उमर वर्ष 18, हाली राहणार किल्ले रायगड. प्रल्हादपंत वाचू लागले. तुम्हावरी फिर्याद रा अनाजीपंत बिन दत्तोजी प्रभुणीकर सुरनीस, किल्ले रायगड, उमर वर्ष आजमासे 15, हाली राहणार किल्ले रायगड यांची वही मी फिर्याद ऐसी जे. सर्वात कटू काम करण्यापूर्वी प्रल्हादपंतांनी एकदा श्वास घेतला. उपरण्याने घाम टिपला. तुम्ही फर्यादीचे नात्यातील कबिल्याकडील घरपणासाठी आलेल्या गोदावरी नामे करून असलेल्या सवाष्ण स्त्रीचे बळमर्दीने किल्ले रायगडीवरून हरण केले आहे. सदरील स्त्री हाली तुमचे कब्जात म्हणून किल्ले लिंगाण्यावर असे. प्रल्हादपंत थांबले. पेश केली फिर्याद तुम्हास मंजूर? महाराजांनी अण्णाजींना विचारले. जी. मुद्रा देत अण्णाजी खालच्या मानेने म्हणाले. आरोपित संभाजीराजे तुम्हास आरोप मंजूर? महाराजांचे डोळे रोखले गेले. त्यांना आजवर दरबारात कोणी कधी दिसले नव्हते. कोणी कधी दिली नव्हती अशी भेट नजर आज संभाजीराजांनी दिली. नाही, आम्हास आरोप साफ नामंजूर आहे. युवराजांच्या तोंडून तासासारखे ठणठणीत बोल उठले. मतलब बाई तुमच्या कब्जात नाही? महाराज क्षणभर गोंधळले. जी आहे. आज संभाजीराजांनी गर्दन खाली होतच नव्हती. मग आरोप नामंजूर काय म्हणून? ती 52 कशी राजपत्रे एकमेकांना थडकू लागली. ठोस शब्दांच्या ठिणग्या उडू लागल्या. बाई आमच्या कब्जात नाही, कायदेत आहे.
आम्ही तिचे हरण केलेले नाही, तिला राजरोष आमच्या कैदेत घेतले आहे. संथपणे जाबाला. कोण हे तानं, कोण अधिकारात? विचारांचा गुंतवा अनावर झाल्याने महाराजांनी वळलेली मूठ राजासनाच्या हातदंडीवर उतरविली. मतलबी माणसांचा तिला आमच्या विरुद्ध भरीला घालण्याचा मनसुबा होता, म्हणून आमच्याशी संबंधित असलेली बाब भरल्या थराला जाणार होती, म्हणून युवराजांच्या अधिकारात आम्ही बाईला कैदेत घेतले आहे. छत्रपती महाराजांचे फर्जंद या नात्याने भोसल्यांना प्रसंगी प्राणाचे मोल देऊन इज्जत जपावी लागते हे स्मरून संभाजीराजे भोसले या नात्याने आम्ही बाईला कैदेत घेतले आहे. सारा दरबार ते बेडर जळजळीत बोल ऐकताना चक्रावून गेला. सगळीकडे चुळबुळ माजली. कोण मतलबी माणसं, कसला मनसुबा? महाराजांच्या मूळ शोधित सवालाने दरबार चिडीचाप झाला. साऱ्यांचे जीव कानात एकवटले. संभाजीराजांची पेटती नजर एकवार राणीवशाच्या झिरझिऱ्या पडद्यावर फिरली. रामराजे आणि थोरले आऊसाहेब त्यांच्या आठवणीने घशाशी आलेले शब्द घोटाळले. असह्य शांतता दाटून पडली. आम्ही विचारतो, कोण माणसं तुमच्या खिलाफ बाईस भरीला घालू बघणारी? कसला मनसुबा होता त्यांचा? महाराजांची जरब वाढली. आता पहिल्याने संभाजीराजांची गर्दन खाली झुकली. मान डोलवीत ते म्हणाले, नाही महाराज, आम्ही त्यांचे नाव या दरबारी इथं घेऊ शकत नाही. मग तुमची सफाई खडी होऊ शकत नाही. तेवढाच निर्धारी प्रतिबोल सिंहासनावरून उठला. सुटू घातलेला कथला पुन्हा गुंतत चालला. महाराज, क्षमा असावी. या फिर्यादीचे सुनावणीचे कामी खुद्द बाईलाच दरबारी पेश होण्याची आज्ञा व्हावी. अभय देऊन तिच्या तोंडूनच खऱ्या खोट्याची शहानिशा व्हावी असं आम्हाला वाटतं. सरलष्कर हंबीररावांनी ऐनक्षणी युवराजांच्या मनी घोळणारी सफाई रुजू केली. राणीवशाच्या पडद्याआडून दोन जळजळीत डोळे आपल्याकडे तिरस्काराने रोखले गेले आहेत हे काही हंबीररावांना कळले नाही. बाई माणसाला भरल्या दरबारी पेश होण्याची आज्ञा करणे आम्हास रास्त दिसत नाही. अण्णाजी दत्तो प्रथमच बोलले, लगबगीने बोलले. अण्णाजी, आरोपित म्हणून खुद्द युवराज या भरल्या दरबारी आणण्यात आले आहेत हे तुम्ही विसरता आहात. छत्रपतींनी त्यांना दुरुस्त केले. पंत, बाईला अभय देऊन दरबारी पेश होण्याची समज द्या. जातीनं तुम्ही हे काम हाती घ्या. महाराजांनी पेशवे मोरोपंतांना आज्ञा केली, जी ती उचलली गेली. आरोपित संभाजीराजे तुमचे निर्दोषपण दरबाराला जाहीर होईपर्यंत कमरेची युवराजपणाची तलवार आणि भोसले कुलाची शान असलेली कवड्यांची माळ अंगी वाजविण्याचा तुम्हाला कोण अधिकार आहे? महाराजांच्या रसरशीत सवालाने दरबार थरकला. संभाजीराजांचे बांधले हात झटका बसावा तसे कवड्यांच्या माळेला जाऊन भिडले. डोळ्यात कातरपणा गोळा झाला. आता मात्र ते पिळवटून म्हणाले, नाही, आमचीही वाटल्यास गर्दन उतरली जावी. खामोश! छत्रपती ताडकन सिंहासनावरून खडे झाले. दरबार सरकला. काय घडेल ते आता कुणालाच सांगता येणार नव्हते. युवराजांची हजारो इंग्लंड असल्यासारखी मुद्रा बघताच फक्त एकाच निधड्या छातीच्या वीराला येईल ते संकट पेलण्याची तयारी ठेवून जबान खोलाविशी वाटली सरलष्कर हंबीरराव मोहित्यांना. महाराज, क्षमा असावी. युवराजांचे दोषीपण सिद्ध झाल्याखेरीज ती माळ साक्षात जगदंबेलाही त्यांच्या अंगावरून उतरविता येणार नाही. आम्हाला विश्वास आहे ते सिद्ध झालं तर माळ उतरवण्यापूर्वी युवराज बोलल्याप्रमाणे गर्दनच उतरवून ठेवतील. महाराजांची नजर झुकलेल्या हंबीररावांच्या इमानी पाठीवरून फिरली. त्यांनी दरबार उलगल्याची इशारा देण्यासाठी हात पंजा उठविला. सगळे मानकरी कमरेत झुकले. संभाजीराजेही झुकले. त्यांची मान वर केली तेव्हा चौथऱ्यावर महाराज नव्हते. एक एक करीत जाणाऱ्या मंत्र्यांपैकी हंबीररावांच्या पाठीवर त्यांची नजर कृतज्ञपणे जखडून गेली. राणीवशाच्या पडद्यावर थरथरत्या वळ्या उठून जात होत्या. तिकडे देवमहालात जगदंबेच्या मूर्तीसमोर माथा टेकलेल्या सूनबाई येसूबाईच्या पाठीवरून पुतळाबाईंचा थरथरता हात सांत्वनासाठी अजूनही फिरतच होता.